दादा काल तुमच्या मार्केटमधून एक मोटरसायकल चोरीला गेली, नक्की काय घडलं होतं? ते आमचंच कस्टमर आहे ते. बरं. त्यांनी सकाळी इथं आमच्याकडे चप्पल वगैरे घेतली हां. आणि ते म्हणले पुण्याला जायचं म्हणून. त्यांनी म्हणले गाडी लावतो इथंच, एसटीने जातो मी पुण्याला. किती वाजता आले होते ते? सकाळी 10च्या सुमारास आले होते. हां. त्यांनी गाडी तिकडे पुढे जाणं म्हणून गाडी पुढे लावा. त्यांनी गाडी तिकडे लावली आणि ते पुण्याला गेले. संध्याकाळी म्हणले संध्याकाळी येणार ते 7-8 वाजता, पण ते काय आलेच नाही. तर गाडी तिथेच पार्क होती. तर संध्याकाळी रात्री पहाटे 3च्या सुमारास ती गाडी चोरीला गेली. तर सकाळी ते आले का गाडी पुढे करू. तर म्हणलं आपल्याकडे CCTV कॅमेरा आहे तर आपण चेक करू. CCTV कॅमेरे चेक केलं तर गाडी दोन चोर आले होते. त्यांनी गाडी घेऊन गेले. त्या कस्टमरचं नाव काय ते? शेळके म्हणून किरण शेळके. कुठलं गाव? धनगरवाडी. धनगरवाडीचे किरण शेळके. मग तुम्ही काय केलं मग नंतर सकाळी? त्यांनी काय आज फुटेज काढून दिलं CCTVचं आणि त्यांना म्हणलं कंप्लीट करून टाकून मग केली का कंप्लेंट? हो केली. म्हणलं या भागामध्ये स्टँडमध्ये सुद्धा बऱ्याच चोऱ्या होतात सतत, सोन्याच्या म्हणा किंवा मोबाईलच्या, गाड्यांच्या. काय वाटतं बा तुम्हाला? हा पोलीस प्रशासन कमी पडतोय कुठंतरी. त्यांचं धाक कमी पडतोय. कायद्याचा धाक नाही राहिला. हा कायद्याच धाक नाही राहिला. काय करायला पाहिजे वाटतं तुम्हाला? काय जे प्रशासन करून ते जाता आपण काय सांगणार. आम्ही सांगितलं काय धाक प्रशासन आहे ना, नको तिकडे जास्त लक्ष देतं आणि जिथं लक्ष द्यायला पाहिजे ना तिथं दुर्लक्ष करतं. ST स्टँडमध्ये पेड पार्किंग आहे, तिथं का नाही लोक गाड्या लावत? मग नाही ते काय अजून कोणाला जास्त माहिती नाही होत. त्यांचं पण म्हणजे काय आमच्या लक्षात नाही असं, त्याचं पण लोकांच्या लक्ष द्यायला नाही. कारण आपल्या मार्केटमध्ये गाडी लावतात जास्त, म्हणजे याचं कारण असं इथे बरेचसे लोक असेच नाही, गाडी लावतात लोक आणि जातात निघून, कधी माहीत नसते कोणची गाडी असं होतं. ते धोकादायक आहे ना, धोकादायक म्हणजे आपल्या दृष्टीने पण धोकादायक आहे, त्यांच्या दृष्टीने पण. आता गाडी गेल्यावर कळतं मग किती धोकादायक होते. जर कस्टमर आपले असतात येतात, गाडी लावतात, वस्तू वगैरे घेतात. जर आम्ही आलो जाऊन इथं गाडी लावून द्यायच तुम्हाला मार्केटमध्ये फिरतात. संध्याकाळ पण आलं तर लक्ष होतो आपण 8-8:30 पर्यंत ना, नंतर पण लक्ष होतं ना घरी.